महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरं एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसर्वशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। लिंग महापुराण भगवान की ग्रामदैवत भगवान की श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज की सद्गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु गंगाधर महास्वामी जी महाराज की सब शिवाचार्य महाराज की शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की श्री संत सदाशिवप्पा महाराज की सब संतन की जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की बजरंग बली हनुमान की सब संतन की हर हर महादेव। भारत माता की वंदे मानव धर्माचा धर्मानेच विश्वाला गौ माता की सरस्वती माता की अपने अपने माता पिता की जय। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम
शिवाय शिवाय नमः 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 शिवाय जय भोले सौराष्ट्र सोमनाथं च श्रीशल्यमल्लिकार्जुनौ उज्जयिनीय महाकालेशं ओंकारं ममलेश्वरं नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय परल्यं वैजनाथं च दाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः वाराणस्यात् विश्वेशं त्र्यम्बकं गौतमे तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात् पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति नमः शिवाय 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 नमः शिवाय
भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय भोले नमः शिवाय भोले नमः नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव शिव महापुराण भगवान की हर हर। अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून लोहारा नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेवासह गावातील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु षटस्थल ब्रह्मे 108 डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली सद्गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य गुरु माऊली सद्गुरु गंगाधर महास्वामीजी गुरु माऊली सह आंध्र महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीनही प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली श्री संत सदाशिवप्पा महाराज यासह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून 12व्या शतकामध्ये ज्यांनी क्रांती केली असे क्रांती सूर्य समता नायक जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून तीर्थक्षेत्र पुण्यक्षेत्र शिवक्षेत्र लोहारा या परमपुण्यभूमीमध्ये आजच्या तिसऱ्या दिवसीय पर्व काळामध्ये लिंग महापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त मंडळी माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मे रूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या तिसऱ्या दिवसीय लिंग महापुराण शिवकथेला प्रारंभ करीत असताना चालत असलेला सर्व धर्मीय विश्वशांती अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परम रहस्य पारायण व लिंग महापुराण कथा सोहळा शिवक्षेत्र लोहारा तालुका लोहारा जिल्हा धाराशिव वर्ष 10वे दिवस 3रा सर्व शिवभक्तांना या लिंग महापुराण कथेच्या माध्यमातून पवित्र श्रावण महिन्यामध्ये
शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून देत असलेले या सप्ताह समितीचे सर्व सप्ताह संयोजन समिती गेल्या अनेक वर्षापासून पवित्र अशा या प्रांगणामध्ये अखंड शिवनाम सप्ताहाचं आयोजन करून शिवभक्तीचा प्रचार प्रसार करीत असलेले या सप्ताहाचे सर्वा अक्का महादेवी महिला भजनी मंडळाच्या सर्व माता भगिनी या सप्ताह समितीसह या माता भगिनींच्या कार्याला 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देऊन शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून घेत असलेले सर्व सद्भक्त या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये माता माऊल्यांच्या या कार्याला मार्गदर्शन करून या सप्ताहाला उत्साही वातावरण निर्माण केलेले या सप्ताहाचे मार्गदर्शक शिवभक्त परायण नागप्पा माधवराव वकील या सप्ताहामध्ये या माता माऊल्यांच्या कार्याला सहकार्य करत असताना पुढाकार घेऊन या सप्ताहाचा भार आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेत असलेले शिवभक्त परायण फावडे सर, शिवभक्त परायण अमितजी बोराळे, शिवभक्त परायण गुरुभक्त शिवशंकर अण्णा चन्नबसप्पा जट्टे, शिवभक्त परायण दत्तात्रय बाबूराव बिराजदार, शिवभक्त परायण हरिभाऊ लोखंडे, त्याचबरोबर सर्व परिचित अपरिचित सद्भक्त भाविक सद्भक्तगण या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये आजच्या 3ऱ्या दिवसीय पर्व काळामध्ये महाप्रसादाची सेवा देऊन ग्रंथपूजा समर्पित करून महाराजांचा यथोचित सन्मान केलेले शिवभक्त परायण सौ श्री विजय चन्नबसप्पा फावडे परिवार आजच्या 3ऱ्या दिवसाचे कीर्तन सेवाधारी शिवभक्त परायण दीपक कोंडप्पा मुळे परिवार या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये अन्नदान बनवणाऱ्या माता माऊल्या, अन्नदान वाढणारे सद्भक्त, पात्रवाळी लावण्यापासून उचलणाऱ्यापर्यंत सर्व सेवा देणारे सद्भक्त या मंदिर प्रांगणामध्ये सतरंजी उचलण्यापासून अंथरणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता देणारे सर्व सद्भक्त या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये पहाटेच्या शिवपाठापासून पुन्हा पहाटेच्या शिवपाठापर्यंत सेवा देणारे सर्व महिला पुरुष भजनी मंडळी, विण्याची सेवा देणारे सद्भक्त, आपल्या नावाची अपेक्षा न करता पडद्याच्या पाठीमागे राहून आपली निस्वार्थ सेवा करत असलेले सर्व परिचित अपरिचित सद्भक्त या लिंग महापुराण कथेसाठी डेकोरेशनची सेवा दिलेले शिवभक्त परायण तम्मा स्वामी, शिवभक्त परायण वैजनाथ माणिक शट्टे, शिवभक्त परायण अप्पू स्वामी, शिवभक्त परायण राजू बसय्या स्वामी महाराज या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये या ठिकाणी ज्यांची सुंदर अशा प्रकारची ऑपरेटिंग सेवा लाभत आहे असे चपळे साऊंड सिस्टमचे ओनर शिवभक्त परायण सूरज दादा चपळे, राजेश दादा चपळे या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये माहेश्वर म्हणून आपली सेवा रुजू करत असलेले माहेश्वर मूर्ती शिवभक्त परायण बिट्टू स्वामी महाराज, संगण्णा स्वामी महाराज, रामेश्वर स्वामी महाराज, बबन स्वामी महाराज, राजू स्वामी महाराज यासह गावातील सर्व माहेश्वर सद्भक्त या लिंग महापुराण कथेसाठी संगीत साथ करत असलेले स्वर शिवानी संगीत संच परिवार, गायनाचार्य
शिवभक्त परायण सूरमणी बालाजी भुरे पाटील महाराज नांदेडकर, कोरस गायक तथा तबला वादक आत्मीय बंधू शिवभक्त परायण, तबला सम्राट आत्मलिंग महाराज वाडी वडगावकर, त्याचबरोबर टाळाची साथ करत असलेले महाराजांचे भाचे असणारे शिवभक्त परायण अमरदादा भुजबळ, सोमनाथ दादा भुजबळ या लिंग महापुराण कथेची कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग करून महाराजांचे यूट्यूब चॅनल भक्तिधारा व आई म्युझिक या दोन्ही यूट्यूब चॅनलवर ही कथा प्रसारित करत असलेले महाराजांचे परमशिष्य तबला वादक शिवभक्त परायण समर्थ वैरागकर लोहारेकर, त्याचबरोबर आजच्या तिसऱ्या दिवसीय पर्व काळामध्ये आपला बहुमूल्य वेळ देऊन या लिंग महापुराण कथेचं श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त मंडळी, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं व आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्व सद्भक्तांचं आजच्या तिसऱ्या दिवसीय लिंग महापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो अशी मंगल कामना करून आजच्या तिसऱ्या दिवसीय लिंग महापुराण कथेला आपण या ठिकाणी प्रारंभ करीत आहोत। काल आपण दुसऱ्या दिवसीय लिंग महापुराण कथेमध्ये ब्रह्मदेव विष्णुदेव या दोन्ही देवतांनी आपल्या जीवनामध्ये वर्चस्व प्राप्त करून घेण्यासाठी वादविवाद निर्माण केला होता। मी मोठा तू मोठा या वादामध्ये भांडण विकोपाला गेलं आणि या वादाला मिटवण्यासाठी अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिवानी शिवलिंगाच्या रूपामध्ये या दोघांना दर्शन दिलं आणि शिवलिंगाचा अवतार घेऊन या दोघांना मीच तुमचा पिता आहे, या जगाचा मालक मीच आहे हे भगवान शिवानी सांगितलं। ब्रह्मदेवांकडे जन्माला घालण्याचं काम दिलं, विष्णुदेवाकडे पालन करण्याचं काम दिलं आणि ज्या ज्या वेळेस या जगाच्या पाठीवर या मनुष्य जीवाला दुःखातून मुक्त व्हायचं असेल, या मनुष्य जीवाला अज्ञानातून बाहेर निघून ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल, या मानवी शरीराला रोगराईतून मुक्त व्हायचं असेल, भवसागर तरून जायचं असेल, काम क्रोध लोभ मोह दंभ अहंकार या षडविकाराचा नाश करून घ्यायचा असेल तर या कलियुगामध्ये भगवान शिवाच्या पूजेविना दुसरा पर्याय नाही हे भगवान शिवानी ब्रह्मदेव आणि विष्णुदेवांना सांगितलेलं आहे। चंडादी सद्भक्त वधुनी पितर पावले सत्वर मोक्षपदा। चंड नावाचे एक सद्भक्त होते, त्या सुद्धा चंड नावाच्या सद्भक्तांनी वधुनी पितर, पितर म्हणजेच भगवान शिव परमात्मा आपला पिता, भगवान शिवाची भक्ती केली आणि पावले सत्वर मोक्षपदा। भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादाने मोक्षाची प्राप्ती करून घेतली। पुढे सांगितलं, महाशिवरात्रीच्या पर्व काळावर ज्या पारध्याला शिवभक्तीचं ज्ञान नव्हतं, शिवभक्तीबद्दल माहिती नव्हती, त्या पारध्याचा सुद्धा उद्धार झाला। कशाच्या बळावर? न कळोनी अर्थ पाठ करी भावे, तोही ज्ञान पावे शिवकृपे। शिवपाठातला 29 क्रमांकाचा अभंग, सांगतेचा अभंग, पहिलं चरण। न कळोनी अर्थ पाठ करी भावे, तोही ज्ञान पावे शिवकृपे। त्या पारध्याला ज्ञान होतं का हो? ओम नमः शिवाय म्हटल्यानंतर फळ काय आहे, हर हर महादेव म्हटल्यानंतर फळ काय आहे याचं ज्ञान पारध्याला होतं नाही। पारधी आपलं जंगलामध्ये शिकारी करण्यासाठी निघाला होता, पण वाटेतच शिव मंदिर दिसलं, महाशिवरात्रीचा पर्व काळ, आणि तुमच्या माझ्यासारखे अनेक शिवभक्तगण त्याच मंदिरामध्ये भगवान शिवाचं गुणगान करत होते।
ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जय हो ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे महाशिवरात्रीचा पर्व काळ आणि या पर्व काळामध्ये आपण सर्वजण भजन करीत आहात हाताने टाळी वाजत आहे मुखानं भगवंताचं नाम या ठिकाणी येत आहे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय सर्वजण मंदिरामध्ये या भगवान शिवाच्या नामाचा गजर करत आहे आणि हे पारध्यानं मंदिराच्या दारामध्ये येऊन पाहिलं आणि पारधी विचार करू लागला हे मंदिरामध्ये काही लोक भगवान शिवाच्या नामाचा गजर करत आहेत ओम नमः शिवाय हर हर महादेव या नावाचा गजर सुरू आहे पण या पारध्याला त्याचा अर्थ माहित नव्हता पारध्यानं त्यांची मस्करी केली थट्टा केली चेष्टा केली काय म्हणत आहेत हे शिवभक्त ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय असंच भजन मंदिरामध्ये सुरू होतं आणि काही जण हर हर महादेवाचा गजर करू लागले आणि एवढ्यामध्ये पारध्यानं ते ऐकलं बाहेरून पाहिलं आणि पारध्याच्या मनामध्ये हसतमुख शब्द बाहेर निघाले काय हे वेडे लोक देवाचं नाव घेत आहेत पारधी म्हणू लागला देवाचं नाव वेडे लोकच घेतात बरं का शहाणे इकडं अजिबात येत नसतात हे की नाही संत शिरोमणी मन्मथ माऊली सुद्धा भगवंताच्या नामामध्ये वेडे झाले वेडा झालो वेडियाच्या गावा गेलो वेडा झालो वेडियाच्या गावा गेलो जे वेडे आहेत तेच भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होतात शहाण्याला देवाचं भजन आवडत नाही पारध्यानं हे भजन ऐकलं आणि त्यांची चेष्टा करत पारधी सुद्धा आपल्या शिकारीसाठी निघाला आणि मुखात कळत ना कळत न कळोनी अर्थ पाठ करी भावे तोही ज्ञान पावे शिवकृपे हर हर महादेव ओम नमः शिवाय म्हणत पारधी त्या ठिकाणी कुठं निघालेला आहे जंगलामध्ये निघालेला आहे हर हर महादेव ओम नमः शिवाय हा मंत्र चेष्ट्याने म्हणत मस्करीनं म्हणत जंगलात आला नदी तीरावर ब्रह्मदेवांनी स्थापित केलेलं शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगाच्या बाजूला एक बेलीचं झाड आहे शिकारीसाठी पारधी त्या झाडावर चढला महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे हर हर महादेव ओम नमः शिवाय मस्करीनं नाव येऊ लागलं अनेक हरिणी येऊन चालल्या शिकारी या हर हर नामाच्या गजरामध्ये तल्लीन होता बेलाचं पान तोडू लागला कथा सगळ्यांना माहिती आहे खाली टाकू लागला पाठीवरचं जल त्या शिवलिंगावर पडू लागलं झाडावरचं बेल शिवलिंगावरती पडू लागलं आणि महाशिवरात्रीच्या पर्व काळावर या पारध्याला भगवान शिवाची भेट झाली आणि तो पारधी सुद्धा या न कळत केलेल्या भक्तीमुळं भगवान शिवाच्या सेवेचा अधिकारी झाला आणि कैलासाची प्राप्ती करून तो सुद्धा भगवान शिवाची चरणाची सेवा करत कैलासामध्ये वास्तव्य करू लागला न कळोनी अर्थ पाठ करी भावे तोही ज्ञान पावे शिवकृपे पारध्याला माहित होतं का हो या हर हर महादेव या शब्दाचा अर्थ न कळोनी अर्थ म्हणजे ज्याला अर्थ माहित नव्हता तरी सुद्धा त्या मंत्राचं पठण करू लागला तोही ज्ञान पावे शिवकृपे त्या अज्ञानी जीवाच्या पारध्याला सुद्धा ज्ञानाची प्राप्ती झाली आणि तो शिवकृपेचा अधिकारी झाला कशाच्या बळावर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला ओम शिवाय बोला ओम नमः शिवाय ओम
नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोला. ओम नमः शिवाय बोला. ओम नमः जय शिवाय. हो, तारी तारी जय हो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. टाळी का वाजवावं मी नेहमी कथेमध्ये सांगत असतो. टाळी का वाजवावं मी नेहमी कथेमध्ये सांगत असतो. ज्याने वाजविली टाळी, ज्याने वाजविली टाळी, टाळी टाळी टाळी, ज्याने वाजविली टाळी त्याची चुकली जाण्याची पाळी. ज्याने नाही वाजव टाळी वाजवल्याचा फायदा आहे, वैज्ञानिक कारण आहे. माणसाला झटका अटॅक कधीच येत नाही टाळी वाजवल्यानं. हात खाली करून टाळी वाजवा आणि माझा ऐका. टाळी कंटिन्यू राहू द्या एक ताळामध्ये. 1 2. झटका आणि अटॅक मारून सुरू असतात. ज्या ज्या वेळेस तुम्ही जोरात टाळी 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 वाजवाल, टाळी वाजवाल त्यावेळेस त्या रक्ताच्या नाड्यावरती ताण पडेल आणि बंद पडलेल्या नाड्या पुन्हा चालू. किती रुपये दिलो महाराजांना झटक्याच्या आजाराचा उपाय सांगायला? किती भवरोगावरी दिव्य रसायन, औषध हे जाण शिवनाम. म्हणून टाळी हा आपल्या शरीराला उपयोगी ठरणारा भाग आहे, म्हणून याच ठिकाणी टाळी वाजवावी. म्हणून प्यार से सर्वांनी 2 हात वरती करून एक टाळी. जय हो. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. ओम नमः. आवाज आवाज. जय हो. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. जय हो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिव ओम नमः शिवाय. शिव ओम नमः शिवाय. नमः पार्वती पतये शिव हर 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 हर. न कळोनी अर्थ पाठ करी भावे, तो हे ज्ञान पावे शिवकृपे. हा संगतीचा परिणाम आहे. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला फळ चांगलंच मिळणार आहे. जीवनामध्ये आपण आपली स्वतःची किंमत 1 रुपया करायची का लाख रुपये करायची हे आपल्या संगतीवर ठरतं बरं का. कोणतीच आई कोणतेच पिता आपल्या मुलाला या ठिकाणी जन्माला आल्यानंतर वाईट कृत्य कर असं सांगत नसतात. ते लेकरू लहानाचं मोठं झाल्यानंतर कोणाच्या संगतीमध्ये जातं याच्याने त्याचा चांगला किंवा वाईट भाव ठरत असतो. जन्मताच कुणी पिणारा म्हणून जन्माला येत नाही, खाणारा म्हणून जन्माला येत नाही, चोर म्हणून जन्माला येत नाही. जन्माला आल्यानंतर तो कोणाच्या संगतीमध्ये जातो याच्यानं त्याचा भाव ठरत असतो. पिणाऱ्याच्या संगतीमध्ये गेलात पिणारा म्हणून लोक ओळखतात, चोराच्या संगतीमध्ये गेलात चोर म्हणून ओळखतात, मांसाहार भक्षण करणाऱ्याच्या संगतीत गेलात तर खाणारा म्हणून ओळखतात, जुगाऱ्याच्या संगतीमध्ये गेलात तर जुगारी म्हणून ओळखतात, आणि संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर संतच म्हणून आपल्याला ओळखलं जातं. नावावरून आपल्याला कुणीच हाक मारत नाही. महाराज आणि संत ही पदवी आपल्याला प्राप्त होते. संतांच्या संगतीमध्ये या ठिकाणी लाभ काय आहे, फळ काय आहे, तर या ठिकाणी लिंग महापुराण कथेमध्ये श्लोक ठेवलेला आहे. संता हि दर्शनम पुण्यम तीर्थभूताश्च सज्जना कालेन फलते तीर्थम सद्य सज्जनम संगती. याचा अर्थ या ठिकाणी सांगितले आहे. सज्जनांच्या दर्शनानं या ठिकाणी मनुष्य जीवाला पुण्य प्राप्त होतं म्हणतात. सज्जन व्यक्ती संत व्यक्ती म्हणजे व्यक्ती नसून साक्षात ते तीर्थ आहेत. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर साक्षात तीर्थाचं स्नान घडल्याचं पुण्य आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं म्हणतात. आणि तीर्थ
आपल्याला एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन घ्यावं वाटतं, असं ज्या जीवाला वाटतं त्यानं फक्त साधू संतांची संगत करा. त्या साधू संतांच्या संगतीमध्ये साक्षात आपल्याला येती दावोनी या सर्व तीर्थे फलश्रुतीसह असे 28 येती धावोनी या सर्व तीर्थे म्हणून सांगितलेलं आहे. तुम्ही फक्त या संत साधू मंडळीच्या संगतीमध्ये या, ऑटोमॅटिक तुम्हाला त्या ठिकाणी या तीर्थाची, पुण्याची आणि फलाची प्राप्ती या संगतीमध्ये होणार आहे. आणि म्हणूनच भगवान शिवानी ब्रह्मदेवाने विष्णुदेवांना आज्ञा दिलेली आहे, या जगाच्या पाठीवर ज्या जीवाला आपलं कल्याण करून घ्यायचं आहे त्या प्रत्येक जीवानं गळ्यामध्ये इष्टलिंग धारण करावा. मी स्वतः या शरीरावर धारण करून या भक्ताचं रक्षण करणार आहे. लिंग पती अंग सती. लिंग हा पती झाला आणि हे शरीर म्हणजे सती आहे बरं का. गुरु महाराज दीक्षा देत असताना तुमचा विवाह लावला जातो, लक्षपूर्वक ऐका, हे की नाही. एक वेळा आई वडिलांनी नेमून दिलेल्या मुला मुली बरोबर तुमचं लग्न लागतं आणि एक वेळा ज्या वेळेस गुरुमाऊली आपल्याला इष्टलिंग देतात त्यावेळेस सुद्धा आपलं लग्न लागलं जातं. लिंगपती अंग सती. हे शरीर सती होतं आणि आपला पती भगवान शिव परमात्मा होतो. मग भगवान शिवानी या शिवलिंगाच्या उत्पत्तीनंतर विष्णुदेवांना आज्ञा दिली, सर्व देवी देवतासह या जगाच्या पाठीवर तुम्ही या शिवलिंगाचं वितरण करा, जेणेकरून सर्व जीवाचा उद्धार होईल. या शिवलिंगाच्या पूजनाने भक्ताला इच्छित फळ प्राप्त होईल. असं कार्य भगवान शिवाने विष्णुदेवाकडे सोपवलं आणि भगवान शिव अंतर्धान पावले. तेच महाशिवक्षेत्र लिंग क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झालं आणि तिथून भगवान विष्णुदेव आणि भगवान ब्रह्मदेवांनी या शिवलिंगाची स्थापना करण्याचा निश्चय केला. हजारो शिवलिंगाची निर्मिती करून सर्व देवी देवतापर्यंत हा इष्टलिंग, हा शिवलिंग पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी हाती घेतलं आणि हे काम विष्णुदेवांनी विश्वकर्म्याकडे सोपवलं. विश्वकर्म्याकडे. विश्वकर्मा म्हणजे बांधकाम करणारा देव आहे, देवांची मंदिरं बांधणारा, देवांची सजावट करणारा विश्वकर्मा आहे. आणि विश्वकर्म्याला विष्णुदेवांनी आज्ञा दिली आणि विश्वकर्म्याने कोणाला कोणते लिंग दिलेले आहेत याबद्दल लिंग महापुराण कथेमध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे. इंद्रदेवाला पद्मराग मण्याचे लिंग देऊन शिवभक्तीचा महिमा त्यांना सांगितलेला आहे. कुबेराला सोन्याचे शिवलिंग देऊन शिवभक्तीचा महिमा त्यांना सांगितलेला आहे. धर्मराजाला पिवळ्या अर्थात पुष्कराज मण्याचे शिवलिंग देऊन त्यांना शिवभक्तीचा महिमा सांगितलेला आहे. वरुण देवताला श्यामवर्णाचे शिवलिंग देऊन त्यांना शिवभक्तीचा महिमा सांगितलेला आहे. भगवान विष्णुदेवांना इंद्रनील नावाचा मणी आहे, त्या मण्याचं शिवलिंग देऊन विष्णुदेवांना देखील शिवभक्तीचा त्या ठिकाणी महिमा वर्णन करून सांगितलेला आहे. ब्रह्मदेवांना या विश्वकर्म्याने सोन्याचे शिवलिंग देऊन शिवभक्तीचा महिमा सांगितलेला आहे. विश्वदेवांना चांदीचे शिवलिंग देऊन शिवभक्तीचा महिमा वर्णन करून सांगितलेला आहे. वसु नावाचे गण आहेत, त्यांना पितळाचा शिवलिंग देऊन शिवभक्तीचा प्रचार प्रसार आणि त्या महिमा त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलेला आहे. दोन्ही अश्विनी कुमारांना मातीचा शिवलिंग देऊन शिवभक्तीचा महिमा वर्णन करून सांगितलेला आहे. लक्ष्मी देवीला स्फटिक नावाचा शिवलिंग त्या ठिकाणी देऊन या शिवभक्तीचा महिमा सांगितलेला आहे. आदित्य देवतांना तांब्याचा शिवलिंग देऊन शिवभक्तीचा महिमा सांगितलेला आहे. चंद्रदेवाला मोत्याचा शिवलिंग देऊन शिवभक्तीचा महिमा सांगितलेला आहे. अग्निदेवताला वज्राचा म्हणजेच हिऱ्याचा शिवलिंग देऊन शिवभक्तीचा महिमा सांगितलेला आहे. तदनंतर ब्राह्मण आणि त्यांच्या स्त्रियांना मातीचा शिवलिंग देऊन शिवभक्तीचा महिमा सांगितलेला आहे.
तदनंतर मयासुराला सुद्धा चंदनाचा शिवलिंग देऊन शिवभक्तीचा महिमा सांगितलेला आहे. नागदेवताला पोवळ्याचे मणी म्हणतो की नाही, त्या पोवळ्याच्या मण्याचा शिवलिंग देऊन शिवभक्तीचा महिमा सांगितलेला आहे. तदनंतर देवींना लोण्याचा शिवलिंग देऊन शिवभक्तीचा महिमा सांगितलेला आहे. योग्यांना मातीचा शिवलिंग देऊन या शिवभक्तीचा महिमा सांगितलेला आहे. यक्ष गंधर्वांना दह्याचा शिवलिंग अर्पण करून शिवभक्तीचा महिमा सांगितलेला आहे. तदनंतर छाया नावाच्या देवीला पिठाचा शिवलिंग देऊन शिवभक्तीचा महिमा सांगितलेला आहे. ब्राह्मणीला रत्नाचा शिवलिंग देऊन शिवभक्तीचा महिमा सांगितलेला आहे. तदनंतर बाणासुराला पाऱ्याचा शिवलिंग देऊन शिवभक्तीचा महिमा सांगितलेला आहे. अशा प्रकारे विष्णुदेवांच्या सांगण्यावरून विश्वकर्म्याने सर्व देवी देवतांना या शिवलिंगाचं वितरण केलेलं आहे आणि तिथूनच आजपर्यंत या कलियुगापर्यंत या शिवलिंगाची उत्पत्ती आपल्यापर्यंत प्राप्त झालेली आहे. मग या कलियुगामध्ये या शिवभक्तांच्या उद्धारासाठी हा इष्टलिंग आपल्याकडे कशा प्रकारे आला याबद्दल ही लिंग महापुराण कथेमध्ये विश्लेषण करून सांगितलेलं आहे. भगवान शिवाचे 5 मुख आहेत. सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान्य. या 5 मुखापासून पंच जगद्गुरूंची उत्पत्ती झालेली आहे. 5 जगद्गुरूंची उत्पत्ती या लिंग महापुराण कथेच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत. वीरशैव लिंगायत धर्मामध्ये आपला जन्म आहे. प्रत्येक वीरशैव लिंगायत धर्मातील सद्भक्ताला आपल्या धर्माबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. धर्माची जाणीव असणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांना 5 जगद्गुरू माहित आहे, पण त्या 5 जगद्गुरूचे ठिकाण कुठं आहे, त्यांचं गोत्र काय, त्यांचं सूत्र काय, त्यांचं कार्य काय, कोणत्या युगामध्ये कोणत्या जगद्गुरूंनी कशासाठी अवतार घेतला याबद्दलची माहिती नाही. कारण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. आपल्याला कीर्तन ऐकायचंय, आपल्याला कथा ऐकायचे, पण ती विनोदी रूपाने ऐकायचे. विनोद रूपाचं कीर्तन झालं की थोडस चांगलं वाटतं आणि अध्यात्म कीर्तन झालं की थोडसा आळस येतो. बरोबर आहे की नाही? पण या कलियुगामध्ये मी सांगेन, विनोदापेक्षा अध्यात्माची गरज या कलियुगाला आहे. 4,32,000 वर्षाचं हे कलियुग आहे. 5,200 वर्ष संपलेले आहेत. जग उलट्या दिशेनं चाललेलं आहे. जग उलटे चालले, सत्याप्रती विसरले. आज तागायत आपण ऐकतो आहोत, टीव्हीच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून आपण ऐकत आहोत, आपण पाहत आहोत किती अत्याचार होऊ लागलेले आहेत, किती बलात्कार होऊ लागलेले आहेत, किती दुराचारी कृत्य या ठिकाणी होऊ लागलेले आहेत. हे आपण आजच्या या कलियुगामध्ये पाहत आहोत. लहान्या मुलींचं अपहरण होऊ लागलेलं आहे. मुलं वाम मार्गाने वाटचाल करून व्यसन, मदिरा, गुटखा, तंबाखू याच्या आहारी जाऊन संस्कारापासून दूर चाललेले आहेत. हे की नाही? मुलींनी या ठिकाणी आपलं स्वातंत्र्य स्वतःसाठी प्राप्त करून घेतलं. मी म्हणेन, या कलियुगामध्ये प्रत्येक मायबापांनी मुलींना स्वातंत्र्य द्यावं, स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार द्यावा. पण दुसरी गोष्ट लक्षात ठेवावी, स्वतंत्र जगण्याचा अधिकार द्यावा, पण स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार मात्र मायबापांनी देता कामा नये. हे कलियुगातल्या प्रत्येक मायबापानं लक्षपूर्वक, जाणीवपूर्वक जीवनामध्ये कार्य करा. स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार कदापि देऊ नका. कारण मायबापानं हे जग पाहिलेलं असतं. 4 पावसाळे तुम्ही जास्त खाल्लेला आहात. तुम्हाला या कलियुगाचं वातावरण चांगलं माहितीये. मी म्हणेन, माझ्या बहिणींना तुम्ही स्वतंत्र राहू द्या, स्वतंत्र जगू द्या, पण त्या बहिणींना, त्या मुलींना स्वतंत्र निर्णय घेण्याचा, म्हणजे 18-19 वर्षापर्यंत ज्या मायबापांनी जीव लावून त्या मुलीला लहानाचं मोठं केलं, तिच्यावरती प्रेम केलं,
त्या मुलीनं शाळेला कॉलेजला असताना बाहेर गावी असताना आपल्या 18-19 वर्षाच्या मायबापाचं प्रेम विसरून 1-2 वर्षाच्या या लव जिहादी प्रेमाच्या पाठीमाग लागून आपला स्वतंत्र निर्णय घेता कामा नये. कारण तुम्ही तो निर्णय घ्याल आणि तो निर्णय 1-2 वर्षाचा असेल. 1-2 वर्षामध्ये तुमचा घात होणार आहे, तुम्हाला त्या ठिकाणी धोका मिळणार आहे, तुमचं मन तुटलं जाणार आहे. याचा विचार प्रत्येक मायबापाने करून आपली मुलगी आपला मुलगा काय करतो आहे, कुठं जातो आहे, कुठं काय शिकतो आहे, या प्रत्येक गोष्टीकडे मायबापाचं लक्ष असणं गरजेचं आहे. मोबाईल तुम्ही देताय, मोबाईल मध्ये आपला मुलगा आपली मुलगी काय करते आहे याकडे मायबापाचं लक्ष असणं गरजेचं आहे. नुसतं टाळ वाजवला म्हणजे परमार्थ होणार नाही, नुसतं कीर्तन सांगितलं म्हणजे परमार्थ होणार नाही, रात्र रात्र जागर केला म्हणजे परमार्थ होणार नाही. या परमार्थाबरोबर आपल्या संस्काराचा परमार्थ सुद्धा जीवनामध्ये होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी या कलियुगातल्या मायबापांना सावध व्हा. सावध होऊन या मुलींना स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार देऊ नका. त्या मुलीची आवड निवड मायबापाजवळ प्रकट करा आणि जर तो मुलगा आपल्या मुलीच्या योग्य असेल तर त्या मुलाबरोबर आपल्या मुलीचा विवाह लावून द्यायला काही हरकत नाही. लिंग महापुराण आपल्याला संस्काराच्या कथा या ठिकाणी प्राप्त करून देत आहे. धर्माची जाणीव या लिंग महापुराण कथेच्या माध्यमातून भगवान शिवाने आपल्या समोर ठेवलेले आहे. आपल्याला आपल्या धर्माचं, आपल्या कुळाचं, आपल्या जन्माला आल्याचं सार्थक करून घेण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास या ठिकाणी असणं गरजेचं आहे बरं का. म्हणून कोणत्या युगामध्ये कोणत्या जगद्गुरूंनी कोणता अवतार घेतला आणि कोणत्या प्रकारे कार्य करून कोणता लिंग कोणत्या युगामध्ये या जगद्गुरूंनी आपल्या समोर प्रकट केला, त्या कथा आज आपण या 3ऱ्या दिवसीय लिंग महापुराण कथेमध्ये श्रवण करणार आहोत. 5 मुख या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि त्या 5 मुखापासून 5 जगद्गुरूंची उत्पत्ती आहे. पहिले रेणुक, दुसरे दारुक, तिसरे घंटाकर्ण, चौथे धेनुकर्ण आणि 5वे विश्वकर्ण. असे 5 जगद्गुरू आहेत. 5 जगद्गुरू. भगवान शिवाचं पहिलं मुख आहे सत्योजात. त्या सत्योजात मुखापासून रेणुक गण म्हणजेच रंभापुरी जगद्गुरूंचा अवतार झाला. गोत्र आहे वीर, वीर गोत्र. दुसरं मुख आहे भगवान शिवाचं दुसरं मुख आहे वामदेव मुख. त्या वामदेव मुखापासून दारुक नावाचे जगद्गुरू उत्पन्न झालेले आहेत. दारुक नावाचे, आणि ते उज्जयिनी या जगद्गुरूच्या नावाने प्रसिद्ध झाले. गोत्र आहे नंदी. गोत्र आहे नंदी. भगवान शिवाचं तिसरं मुख आहे अघोर मुख, आणि त्या अघोर मुखापासून घंटाकर्ण जगद्गुरूंचा अवतार म्हणजेच केदार जगद्गुरू. केदार जगद्गुरूंचा अवतार आहे. गोत्र आहे भृंगी नावाचं गोत्र आहे. तदनंतर भगवान शिवाचं चौथं मुख आहे तत्पुरुष मुख. त्या तत्पुरुष मुखापासून धेनुकर्ण नावाचे जगद्गुरू, तेच श्रीशल्य जगद्गुरू नावाने प्रसिद्ध झाले. त्यांचं गोत्र आहे वृषभ गोत्र. भगवान शिवाचं 5वं मुख आहे ईशान्य मुख, आणि त्या ईशान्य मुखापासून विश्वकर्ण नावाचे जगद्गुरू म्हणजेच काशी जगद्गुरू. काशी जगद्गुरूंचा अवतार झाला आणि गोत्र आहे स्कंद नावाचं गोत्र. अशा या 5 मुखापासून 5 जगद्गुरूंची उत्पत्ती या ठिकाणी झालेली आहे. तदनंतर आपण या पहिल्या जगद्गुरूपासून 5व्या जगद्गुरू पर्यंत कोणत्या युगामध्ये कोणत्या जगद्गुरूंनी कोणतं कार्य केलं, त्यांचं नाव काय आणि कोणता लिंग या जगाच्या पाठीवर प्रकट केला, याही बद्दलची माहिती आपण या लिंग महापुराण कथेच्या माध्यमातून घेणार आहोत. आंध्र प्रदेश राज्यामध्ये कोल्लीपाक नावाचं शहर आहे. तिथं सोमेश्वर नावाचं शिवलिंग आहे आणि त्या लिंगातून
पहिले जगद्गुरु रेणुक जगद्गुरु यांनी अवतार घेतलेला आहे। 4 युग, कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग। तर या रेणुक जगद्गुरूंनी कृतायुगामध्ये एकाक्षर शिवाचार्य नावाने अवतार घेतला, त्रेतायुगामध्ये एक वक्त्र शिवाचार्य म्हणून अवतार घेतला, द्वापार युगामध्ये रेणुक शिवाचार्य म्हणून अवतार घेतला आणि कलियुगामध्ये रेवणाराध्य शिवाचार्य म्हणून अवतार घेतलेला आहे। कर्नाटकामध्ये बोरेहुन्नूर येथे मनोहर नावाचं पीठ, मनोहर पीठ पहिलं, वीर सिंहासनाधीश्वर गोत्र वीर हरितकंठा अश्वतदंड या नावाने रंभापुरी पीठ स्थापन झालेलं आहे। आणि या रंभापुरी जगद्गुरूंचं कार्य पहिल्या युगात कृतायुगामध्ये आदी देवी देवतांना नीलमणी नावाचा लिंग देऊन त्यांना इष्टलिंग दीक्षा करून पंचाक्षरी मंत्राचा उपदेश देऊन मोक्ष मार्ग दाखवलेला आहे कृतायुगामध्ये, पहिल्या युगामध्ये। त्याच पहिल्या जगद्गुरूंनी रेणुक जगद्गुरूंनी त्रेतायुगामध्ये कौशिकादी नावांच्या ऋषींना, मनु, यक्ष, गंधर्व, किन्नरांना रत्नमय नावाचा लिंग देऊन इष्टलिंग दीक्षा देऊन पंचाक्षर मंत्राचा उपदेश केलेला आहे। तिसरं युग द्वापार युग। द्वापार युगामध्ये याच रेणुक गणांनी महर्षी अगस्तींना पडविधी सूत्राचा उपदेश केला आणि तोच सिद्धांत शिखामणी ग्रंथ म्हणून प्रसिद्ध झाला। चौथं युग कलियुग। या कलियुगामध्ये त्याच रेणुक गणांनी शिवभक्तांना वीरत्व देऊन अनंत जनाचा उद्धार केला आणि तेच रेवणाराध्य जगद्गुरु या नावाने या कलियुगामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत। अशा या पहिल्या रेणुक जगद्गुरूंचा महिमा लिंग महापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे। दुसरे मुख आहे भगवान शिवाचं, दुसरं मुख आहे वामदेव आणि या वामदेव मुखापासून दारुक गणांचा अवतार आहे। दुसऱ्या जगद्गुरूंचं 4 युगातलं कार्य, 4 युगातली नावं आपण श्रवण करणार आहोत। क्षिप्राद्री मनोहर वटक्षेत्र सिद्धेश्वर येथे दारुक गणांचा अवतार आहे। कृतायुगामध्ये द्वयक्षर शिवाचार्य नावाने प्रसिद्ध झाले। त्रेतायुगामध्ये द्विवक्त्र शिवाचार्य नावाने प्रसिद्ध झाले। द्वापार युगामध्ये दारुक शिवाचार्य नावाने प्रसिद्ध झाले आणि कलियुगामध्ये मनुळाराध्य शिवाचार्य नावाने प्रसिद्ध झालेले आहेत। याच दुसऱ्या जगद्गुरूंचा दारुक गणांचा या ठिकाणी महिमा ऐकत असताना मध्य प्रदेशातील उज्जैनी या ठिकाणी सद्धर्म सिंहासन नावाने हे पीठ स्थापन झालं। गोत्र आहे नंदी, पलाशदंड कंथा रक्तवर्ण या नावाने उज्जैनी पीठ कलियुगामध्ये स्थापन झालेलं आहे। आणि उज्जैनी जगद्गुरूंचं 4 युगातलं कार्य आपण श्रवण करणार आहोत। कृतायुगात ब्रह्मादी देवांस लिंग धारणा करून इष्टलिंग दीक्षा देऊन त्यांना पंचाक्षरी महामंत्राचा उपदेश केलेला आहे। त्रेतायुगामध्ये कश्यप नावाच्या ऋषींना व इतर अनेक ऋषी मुनींना, गंधर्व किन्नरांना इष्टलिंग दीक्षा करून पंचाक्षरी मंत्र सांगून त्यांना मोक्ष मार्ग दाखवलेला आहे। द्वापार युगामध्ये दधीची ऋषींना वृष्टी सूत्राचा उपदेश केलेला आहे। कलियुगामध्ये भगवान शिवाबद्दलचं सर्व अद्वैत ज्ञान सांगून सद्धर्म जागवला आणि मरुळाराध्य या नावाने या कलियुगामध्ये उज्जैनी जगद्गुरु प्रसिद्ध झालेले आहेत। अशा या दुसऱ्या मुखाचा आणि दुसऱ्या जगद्गुरूंचा महिमा लिंग महापुराण कथेमध्ये प्रकट केलेला आहे। भगवान शिवाचं तिसरं मुख आहे कोणतं? आत्ताच ऐकलं की हो, कोणतं? काही अध्यात्म लक्षात राहत नाही आपल्याला, आपल्याला फक्त चांगल्या गप्पा गोष्टी विनोद या गोष्टी लक्षात राहतात। सद्योजात, वामदेव आणि तिसरा क्रमांक अघोर। अघोर मुखापासून घंटाकर्ण नावाचे या ठिकाणी जगद्गुरु उत्पन्न झालेले आहेत। आणि तिसऱ्या जगद्गुरूची माहिती घेत असताना द्राक्षाराम या परमपुण्य भूमीमध्ये
रामनाथ लिंगातून घंटाकर्ण नावाचे जगद्गुरुगण अवतार त्या ठिकाणी घेतलेले आहेत. 4 युगामध्ये 4 नावाच्या माध्यमातून त्यांनी प्रचार प्रसार केलेला आहे. तिसरे जगद्गुरु कृतायुगामध्ये त्रक्षर शिवाचार्य, तदनंतर त्रेतायुगामध्ये त्रिवक्त्र शिवाचार्य, द्वापार युगामध्ये घंटाकर्ण शिवाचार्य आणि कलियुगामध्ये एकमाराध्य शिवाचार्य या नावाने प्रसिद्ध झालेले आहेत. आणि हिमालयात केदार या परमपुण्यभूमीमध्ये वैराग्य सिंहासन नावानं हे पीठ स्थापन झालेलं आहे. आणि याचं गोत्र आहे भृंगी नावाचं गोत्र. वेणुदंड कंथा नीलवर्ण या नावाने केदार पीठ कलियुगामध्ये स्थापन झालेलं आहे. आणि या केदार जगद्गुरूंचे 4 युगातील कार्य आपण श्रवण करणार आहोत. कृतायुगामध्ये केदार जगद्गुरूंनी ब्रह्मादी ऋषींना गोत्र, कंथा व पंचाक्षरी मंत्राचा उपदेश करून शिवभक्तीचा प्रचार प्रसार केलेला आहे. त्रेतायुगामध्ये वसिष्ठ ऋषी व आदी ऋषी मुनींना, गंधर्व यक्ष किन्नरांना लिंग धारणा करून महामंत्राचा, पंचाक्षरी महामंत्राचा उपदेश केलेला आहे. द्वापार युगामध्ये, तिसऱ्या युगामध्ये, द्वापार युगामध्ये केदार जगद्गुरूंनी महर्षी व्यासांना लंबन नावाच्या सूत्राचा उपदेश केलेला आहे. लंबन सूत्र. चौथं कलियुगामध्ये केदार जगद्गुरूंनी शिवाद्वैत प्रकाशाचा उजाळा निर्माण केला आणि हेच केदार जगद्गुरु एकोमाराध्य या नावाने ओळखले जाऊ लागले. अशा या तिसऱ्या जगद्गुरूंचा महिमा लिंग महापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे. भगवान शिवाचं 4थं मुख आहे. कोणतं? कोणतं? तुम्हीच सांगा महाराज, तुम्हाला सांगायलाच बसवलंय आहे की नाही? कोणतं? आत्ताच ऐकलं की हो. अघोरच्या नंतर तत्पुरुष नावाचं 4थं मुख आहे. आणि त्या 4थ्या मुखापासून या ठिकाणी भगवान शिवाच्या आज्ञेनं, भगवान शिवाच्या सांगण्यावरून या 4थ्या जगद्गुरूंनी 4थ्या मुखापासून अवतार घेतला आणि तेच धेनुकर्ण नावाने, धेनुकर्ण गण या नावाने प्रसिद्ध झालेले आहेत. 4थं मुख आंध्र प्रदेशात श्रीशैल्य या क्षेत्रामध्ये मल्लिकार्जुन नावाच्या शिवलिंगातून धेनुकर्ण गणांचा अवतार झालेला आहे. धेनुकर्ण गणांचा अवतार झालेला आहे. आणि याच धेनुकर्ण गणांचा 4 युगामध्ये नामकरण सोहळा लिंग महापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे. कृतायुगात चतुरक्षर शिवाचार्य, त्रेतायुगात चतुर्वक्त्र शिवाचार्य, द्वापार युगात धेनुकर्ण शिवाचार्य आणि कलियुगात पंडिताराध्य शिवाचार्य नावाने याच धेनुकर्ण गणांचा अवतार झालेला आहे. हे पीठ श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे सूर्य सिंहासनाधीश्वर पीठ या नावानं हे पीठ स्थापन झालेलं आहे. याचं गोत्र आहे वृषभ गोत्र. नग्रोत दंड कंथा धवलवर्ण या नावाने श्रीशैल्य पीठ कलियुगामध्ये स्थापन झालेलं आहे. या श्रीशैल्य जगद्गुरूंच्या 4 युगातील कार्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. कर्तायुगामध्ये श्रीशैल्य जगद्गुरूंनी ब्रह्मादी देवांना पंचाक्षरी मंत्राचा उपदेश केलेला आहे. त्रेतायुगामध्ये आचार्य रूपाने गंधर्व ऋषींना लिंग धारणा करून सूर्यासारखा प्रकाश त्यांच्या जीवनामध्ये निर्माण केला आणि पंचाक्षरी महामंत्राचा उपदेश केला. द्वापार युगामध्ये सानंद मुनी नावाचे ऋषी आहेत. त्या सानंद मुनींना मुक्तागुच्छ नावाच्या सूत्राचा उपदेश केलेला आहे. आणि कलियुगामध्ये सर्व जगाच्या उद्धारासाठी लिंग धारणा करून या ठिकाणी सर्व जनाचा उद्धार याच धेनुकर्ण नावाच्या जगद्गुरूंनी या ठिकाणी केलेला आहे. 5वं भगवान शिवाचं 5वं मुख आहे. कोणतं? ईशान्य मुख. आणि त्या ईशान्य मुखापासून या ठिकाणी आपण विश्वकर्ण नावाचे गण अवतारित झालेले आहेत. तेच काशी या ठिकाणी आनंद कानन नावाच्या शिवक्षेत्रामध्ये विश्वेश्वर लिंगातून
विश्वकर्णगणांचा अवतार झालेला आहे, विश्वकर्णगणांचा. त्यांचे 4 युगातील अवतार नामकरण सोहळा आपण श्रवण करणार आहोत. त्रेतायुगामध्ये पंचाक्षर शिवाचार्य, त्रेतायुगामध्ये पंचवक्त्र शिवाचार्य, द्वापार युगामध्ये विश्वकर्ण शिवाचार्य आणि कलियुगामध्ये विश्वाराध्य शिवाचार्य नावाने काशी जगद्गुरु प्रसिद्ध झालेले आहेत. काशी या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्ञान सिंहासनाधीश्वर नावाने पीठ स्थापन झालेलं आहे. ज्ञान सिंहासनाधीश्वर. गोत्र आहे स्कंद. बिल्वदंड कंथा पीतवर्ण या नावाने काशी विश्वनाथ पीठ स्थापन झालेले आहे. या काशी जगद्गुरूंच्या 4 युगातील कार्य आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत. त्रेतायुगामध्ये ब्रह्मा विष्णू देवी देवतांना नीलरत्नांचा लिंग धारणा करून पंचाक्षरी मंत्राचा उपदेश करून मोक्ष मार्ग दाखवलेला आहे. त्रेतायुगामध्ये ऋषी मुनींना, यक्ष गंधर्व किन्नरांना रत्नलिंग नावाचा लिंग देऊन महामंत्राचा उपदेश केलेला आहे. द्वापार युगामध्ये महर्षी दुर्वासांना पंचवर्ण महासूत्राचा उपदेश केलेला आहे आणि कलियुगामध्ये सर्व मानवांना ज्ञान देऊन या मानवी जीवाचा उद्धार काशी जगद्गुरूंनी या ठिकाणी केलेला आहे. अशा या 5 मुखापासून 5 जगद्गुरूंची उत्पत्ती, त्यांच्या प्रत्येक युगातील कार्य, प्रत्येक युगातील नाव, कोणत्या जगद्गुरूंनी कोणत्या ऋषींना कोणता लिंग दिला याबद्दलची सखोल माहिती या लिंग महापुराण कथेमध्ये आपल्या समोर माहिती रूपाने दिलेली आहे. तर या 5 जगद्गुरूंनी या कलियुगामध्ये सर्व शिवभक्तांच्या उद्धारासाठी कार्य केलेलं आहे. मठाची स्थापना केलेली आहे. 5 पीठाच्या आधिपत्याखाली आंध्र, महाराष्ट्र आणि कर्नाटक या 3ही प्रांतामध्ये आपले उपमठ स्थापन केलेले आहेत. उपमठ स्थापन केलेले आहेत. आपल्या सुद्धा गावामध्ये आहे. श्री संत सदाशिव अप्पांच्या पावन पुनीत भूमीमध्ये, पवित्र झालेल्या भूमीमध्ये हिरेमठ संस्थान या मठामध्ये आपलं कोणतं पीठ आहे? उज्जैनी. नंदी गोत्र उज्जैनी जगद्गुरूंचा उपमठ म्हणजेच आपला हिरेमठ संस्थान लोहारा हे मठ आहे. मग या मठावरती जगद्गुरूंनी एका शिवाचार्यांची नियुक्ती केली. त्याचं कारण 5 जगद्गुरू प्रत्येक शिष्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत, यासाठी प्रत्येक गावामध्ये एका मठाची स्थापना करून एका शिवाचार्याला बसवण्यात आलं. कशासाठी? नित्यनेमाने वीरशैव लिंगायत धर्मातील असणारा शिवभक्त मठामध्ये गेला पाहिजे, कपाळावरती विभूती लावली पाहिजे, गुरु लिंग जंगमाची सेवा करत असताना या इष्टलिंग पूजेमध्ये आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे, यासाठी प्रत्येक गावामध्ये एक मठ स्थापन केला जातो. पण थोडस दुर्दैवाची गोष्ट आहे, गावात मठ आहे पण मठामध्ये महाराजच थांबत नाही. ही एक थोडी दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण या शिष्यांना आता तुमचं झालं, तुमच्या नंतर या शिवधर्माला पुढे घेऊन जाण्यासाठी अशा छोट्या छोट्या लेकरांची गरज आहे. आणि या छोट्या लेकरांना वळण लावणं आई बापाचं काम आहे. आई वडिलांच्या गळ्यामध्ये इष्टलिंग असेल तर लेकर घालतील. आई बापाच्याच गळ्यात लिंग नाही, लेकर कधी घालणार? आई बापालाच धर्माची माहिती नाही, लेकरांना कुठून होणार? तर त्याचसाठी मठाची स्थापना केली जाते, त्याचसाठी गुरु आपल्याला प्राप्त होतात. मग याचा विचार सर्व शिवभक्तांनी केला पाहिजे. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक मठामध्ये एका गुरुचं असणं गरजेचं आहे. आपल्यानंतर हा सप्ताह पुढे वाढावा असं सगळ्यांना वाटतं ना? का आपण मेल्यानंतर बंद? नाही ना, आपण मेल्यानंतर बंद का? बऱ्याच जणांनी मला प्रश्न केला हो. काही कीर्तनाच्या माध्यमातून, काही कथेच्या माध्यमातून अनेक कीर्तनकार कथाकारांनी उत्तर देऊन टाकलं. जोपर्यंत सूर्य चंद्र आप तेज वायू पंचमहाभूत आहेत तोपर्यंत हा सप्ताह चालत राहील म्हणले. बरोबर आहे का चुकीचं आहे? कसं आहे? चष्मेवाली माय खुर्चीवर बसलेली, बरोबर आहे का चुकीचं आहे? इकडं माणिक शेट्टी आप्पा, बरोबर का चुकीचं? मला वाटते चुकीचं आहे बरं का. बलू महाराज,
जोपर्यंत सूर्य चंद्र आप तेज वायू आहेत तोपर्यंत हा सप्ताह सुरू राहील. बरोबर की नाही अण्णा? बरोबर की नाही? बरोबर की नाही आत्मलिंग महाराज? आत्मलिंग महाराजांचंच बरोबर आहे बरं का. तुम्ही सगळ्यांनी हो म्हणलं ते हो चुकीचं आहे. जोपर्यंत का बरं मी सांगायलाच बसलोय जोपर्यंत सूर्य चंद्र आप तेज वायू आहे तोपर्यंत सप्ताह राहणार नाही अण्णा. तर जोपर्यंत सप्ताह आहे, जोपर्यंत मठ मंदिर परंपरा आहे, जोपर्यंत गुरु शिष्य परंपरा आहे, जोपर्यंत भक्ती जिवंत आहे तोपर्यंतच हे पंचमहाभूत स्थिर राहणार आहेत. ज्या दिवशी मठ मंदिर गुरु शिष्य भक्ती मार्ग बंद झाला, सप्ताह बंद झाला, त्या दिवशी कलियुगाचा अंत होईल आणि या कलियुगाचा विनाश होईल. याचा विचार तुम्ही सर्वांनी करा. कलियुगाचा अंत होऊ नये असं वाटत असेल, कलियुग कलंकी अवतार घेऊन या सृष्टीचा विनाश करू नये असं वाटत असेल तर भक्ती बंद पडू देऊ नका, सप्ताह बंद पडू देऊ नका, गुरु लिंग जंगमाची सेवा बंद होऊ देऊ नका. सत्कर्म त्या ठिकाणी करत रहा. काया वाचा मनाने तन मन धनाने सेवा करत रहा. सेवेचं फळच आपल्याला या कलियुगामध्ये प्राप्त होणार आहे. यासाठी भक्ती बंद पडू नये असं प्रत्येकांना वाटतं. तर त्यासाठी आपल्या घरातला एक मुलगा कीर्तनकार व्हावा, आपल्या घरातला एक मुलगा पकवाज वादक, पेटी मास्तर, गायक, वादक, टाळकरी, विनेकरी व्हावा ही अपेक्षा प्रत्येकानं करा. नाहीतर डॉक्टर, इंजिनियर, वकील हे तर सगळं पाचवीला पुजलेलं आहे, हे पाचवीला पुजलेलं आहे. पण ज्याच्या घरामध्ये 2 लेकर आहेत, 3 लेकर आहेत, त्यांनी काम करा. एक धर्मासाठी देऊन टाका, एक शेतीवाडी सांभाळायला सोडा आणि एक देशसेवेसाठी पाठवा. महाराज आमच्याकडे एकुलता एकच आहे हो, काय असं करावं? ज्याच्याकडे एकुलता एक मुलगा आहे त्यांनी एक काम करा. त्या एका मुलाला चांगलं शिक्षण शिकवून त्याला गव्हर्नमेंट नोकरी लावून द्या आणि त्या एका मुलाकडून हे 3 गोष्टी करून घ्या. महिन्याचा पगार जेव्हा येतो त्यावेळेस पहिली आहे त्या एका मुलाकडून धर्मसेवा, समाजसेवा होते. ती म्हणजे या अखंड शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून जे काही साधू संत मंडळी बाहेर गावून येतात त्यांना अर्थ द्यावं लागतं. अर्थ म्हणजेच पैसा. अर्थाशिवाय हा सप्ताह पूर्ण होत नाही. तर इथं धर्माचं कार्य म्हणून त्या नोकरी लागलेल्या मुलाच्या पैशातून इच्छित दान, देणगी दान या सप्ताहाच्या ठिकाणी सुपात्र ठिकाणी द्या. धर्मसेवा पहिली सेवा त्या एका मुलाकडून घडणार आहे. इथंच देणगी का द्यावी हो? तर त्याचं सुद्धा कारण सांगितलेलं आहे बरं का. याच ठिकाणी दान का करावं तर त्याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण सांगितलेलं आहे. पैसा म्हणजेच धन आहे. 3 प्रकार सांगितलेले आहेत, धन, अन्न आणि मन. लक्षपूर्वक आहे का? धन, अन्न आणि मन 3 प्रकार आहेत. मनाच्या शुद्धतेसाठी आहार शुद्ध असणं गरजेचं आहे का अशुद्ध असणं गरजेचं आहे? बोला, शुद्ध असणं गरजेचं आहे ना. एक म्हण सांगितली, जैसे खावे अन्न तैसे होवे मन. बरोबर आहे. मनाच्या शुद्धतेसाठी आहार शुद्ध असला पाहिजे. बरोबर आहे. आता उलट जाऊ आपण. पहिलं सांगितलं मी धन, अन्न, मन. आता खालून वरी जाऊ, मन, अन्न आणि धन. कळते का बघा? पहिल्यांदा आपण सुरुवात करू धन, अन्न, मन. खालून जर वरती गेलं मन, अन्न आणि धन. मनाची शुद्धता करायची असेल तर अन्न शुद्ध असणं गरजेचं आहे. अन्नाची शुद्धता करायची असेल तर आपलं धन शुद्ध असणं गरजेचं आहे. कळते का? बरं बघा, तुम्ही जो पैसा कमावताय, जे धन कमावताय, त्या पैशाला कोणाचा तरी कळत ना कळत तळतळाट लागून आलेला असतो. लक्षपूर्वक आहे का? तळतळाट लागून आलेला असतो. त्या पैशामध्ये दोष घुसलेले असतात. कलियुगामध्ये कविकार म्हणतात, खिशामध्ये लाखो रुपयांचा खळखळाट असावा पण त्याच्या पाठीमागे कोणाचा तळतळाट नसावा. त्याच्या पाठीमागे कोणाचा तळतळाट नसावा. 1 रुपया कमवावा पण तो प्रामाणिक आणि शुद्ध मार्गाने कमवावा. पैसा तुम्ही कमवता त्याला दोष लागून येतात आणि त्या पैशानं तुम्ही किराणा खरेदी करता.
त्या पैशाचा दोष तुम्ही किराणा खरेदी केलेला आहे त्याचा स्वयंपाक बनवत आहेत, त्या पैशाचा दोष कशामध्ये चढला? अन्नामध्ये चढला, जेवणामध्ये चढला. आणि ते जेवण केल्यानंतर त्याचा दोष कशावर? मनावर चढला. मग मन पुन्हा चित्र विचित्र गोष्टीकडे वाटचाल करत. मरकटाप्रमाणे वृक्ष चढे मन चंचल ते ध्यान सर्वनाश मन स्थिर राहत नाही. म्हणून या मनाला शुद्ध जोपर्यंत करणार नाहीत तोपर्यंत माझे हृदय भुवन करा आपुले सिंहासन म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही. हृदयामध्ये देव थांबतो, पण त्यासाठी मनाची शुद्धता करणं गरजेचं आहे. आणि मनाच्या शुद्धतेसाठी पहिला नंबर आपला पैसा शुद्ध करणं गरजेचं आहे. आणि पैसा कुठं शुद्ध होतो? तर या पवित्र शिवनाम सप्ताहाच्या ठिकाणी दान करावं लागतं. इतर कुठेही दान करू नका. दारी आलेला भिक्षुक भिक्षा मागत असताना माता माऊल्याला मोठा नाद असतो. पटकन बॅगातले 10 रुपये काढायचे आणि भिक्षुकाच्या हातात द्यायचे. लक्षपूर्वक ऐका, तो भिक्षुक तुमचे 10 रुपये गोळा करतो आणि तुमच्या गावचं शिव सोडल्याबरोबर भगवे कपडे काढतो आणि जीन्स पॅन्ट टी शर्ट घालतो आणि दुसऱ्या गावामध्ये जाऊन मदिरा प्राशन करतो त्या पैशाने. मग त्याचा दोष कोणाच्या पदरात? तुमच्या पतीच्या पदरात. तुमच्या संसारात मध्ये त्या ठिकाणी ते पाप पडतं आणि ते दोष तुम्हाला भोगावे लागतात. म्हणून दान करत असताना सुद्धा सुपात्र जागी ज्याला त्या दानाची गरज आहे त्याच व्यक्तीला त्याच ठिकाणी आपण दान करणं गरजेचं आहे. ती सुपात्र जागा म्हणजे हा अखंड शिवनाम सप्ताह हे शिवा अणुमंडप आहे. इथं विचार करायची गरज नाही. आपल्या पैशातून 25% दान, शास्त्र सांगतं 25% दान परमार्थाला करा म्हणून सांगितलेलं आहे. 100रातले 25% म्हणजे किती रुपये झाले? किती? 25 रुपये. बरोबर आहे. 25 रुपये इथं दान करा म्हणून सांगितले. एखाद्याकडे 1 लाख रुपये असावे, त्याच्यातले 25% म्हणजे 25,000. असे 10 लोकांनी दिले की नंबर 1 सप्ताह होतो. पण तेवढं काही जमणार नाही. मी म्हणेन 25% शास्त्र सांगतं, पण आपल्याला जेवढं घडल तेवढं, बळजबरी नाही, आपल्याला जेवढं घडल तेवढं पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण इच्छित दक्षिणा रूपी, पैसा रूपी, अर्थ रूपी दान या सप्ताहामध्ये करावं. बघा, ज्याच्याकडे 100 रुपये आहेत त्यानं 10 रुपये जर इथं दान केलं तर उरलेल्या 90 रुपयाला इथं दान केल्याचं पुण्य लागतं आणि त्या पैशाचा सगळा दोष निघून जातो. आणि त्या 90 रुपयातून तुम्ही जो अन्न, जे किराणा खरेदी करता त्याला सुद्धा त्याचं पुण्य लागतं. आणि ते अन्न राहत नाही तर त्या अन्नाचं रूपांतर प्रसादामध्ये होतं आणि तो प्रसाद ग्रहण केल्यानंतर तुमचं मन मात्र शुद्ध व्हायला सुरुवात होतं. म्हणून धन, अन्न आणि मन या मनाच्या शुद्धतेसाठी आपलं धन या पवित्र नाम यज्ञ सोहळ्याच्या ठिकाणी दान देऊन या ठिकाणी आपल्या धनाची शुद्धता करावी. माझा भगवान शिव परमात्मा असा देव आहे, 1 रुपया जर तुम्ही दिला तर 10 रुपये परत करणारा माझा ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा आहे. त्याला काहीच लागत नाही. तुम्हा आम्हाला या संत मंडळीच्या माध्यमातून या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी हा आयोजन सोहळा करावा लागतो. ही खर्चाची बाब आहे. यासाठी सगळ्यांनी कार्य करून, विचार करून, सहाय्य होऊ एकमेका भजू कैलास नायका या युक्तीप्रमाणे सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. किती माता माऊलींनी या 2 दिवसामध्ये अर्थरूपी देणगी देऊन भगवान शिवाचा आशीर्वाद घेतलेला? हात वरी करून सांगा. किती माता माऊलींनी? 1 2 2 बाकीचे? बर, किती माता माऊलींनी असं म्हटलं, तुमचे मालक जर या सप्ताहासाठी 1100 रुपये देणगी देणार होते, पण हळूच मालकाला म्हणलं, मालक हो ऐका, 1100 देऊ नका, 500च द्या. असं किती जणांनी म्हटलं? इमानदारीनं सांगा बरं, तुमच्या आईची शपथ घेऊन, मालक 500च द्या, नागपंचमी जवळ येत आहे, साडी घ्यायची आहे. किती जणांनी म्हटलं? असं नाही म्हणायचं आहे की नाही?
हे की नाही? भगवान शिवाच्या गळ्यातील नागराजाला सुखी ठेवण्यासाठी, भगवान शिवाच्या गळ्यातील नागराजाला आनंदित करण्यासाठी मालकाला म्हणायचं, मालक या वर्षी मला नागपंचमीला साडीच नको, त्या साडीचे पैसे या धर्माच्या कार्याला द्या, साडी लेवल्याचं पुण्य मला भगवान शिव परमात्मा देऊन टाकतील, असं प्रत्येक माता माऊलीनं आपल्या पतीला म्हटलं पाहिजे. हे की नाही? 1100 काय देताय हो? 2100 द्या ना, कारण इथं दिलेलं दान कितीही मोठा आकडा असू द्या, तेवढ्या मोठ्या आकड्याला 1 शून्य जास्त लावून भगवान शिव परमात्मा देतात. हे मी इथं खोटं नाही बोलत, पुराण सांगतं, सत्यम शिवम सुंदरम. दान केल्याचं पुण्य आपल्याला फळरूपाने प्राप्त होतं, आणि याचसाठी केला होता अट्टहास. या धर्माच्या माहितीसाठी, याच अन्नाच्या शुद्धतेच्या माहितीसाठी, त्याच्या माहितीसाठी भगवान शिवाने 5 जगद्गुरूंना या जगाच्या पाठीवर आपल्या उद्धारासाठी पाठवलं. मठाच्या स्थापना झाल्या, गुरु महाराजांकडून दीक्षा देण्यात आली, आणि हा इष्टलिंग आपल्या गळ्यापर्यंत आला. किती जणांच्या गळ्यात इष्टलिंग आहे? हातवरी करा. वा, बऱ्याच जणांच्या गळ्यामध्ये इष्टलिंग आहे बरं का. बर, इष्टलिंग गळ्यात घातल्यानंतर किती जणांनी महिन्यातच खुंटीला अडकावला? नाही ना. ज्या दिवशी आपल्या गळ्यामध्ये इष्टलिंग बांधला त्या दिवशी आपण सौभाग्यवती झालो. लक्षपूर्वक ऐका. तुमचा पती ज्यावेळेस तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधतो, त्यावेळेस शेवटच्या क्षणाला सुद्धा तो मंगळसूत्र आपल्या सोबत राहतो. मंगळसूत्र कधीच उतरावलं जात नाही, कारण ती माता माऊली सौभाग्यवती झाली. सौभाग्यवतीला सौभाग्य विचारलं तर काय काय दाखवावं लागतं? कपाळावरचं कुंकू, पायातले जोडवे, हातातल्या बांगड्या, हे की नाही, गळ्यातलं मंगळसूत्र, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दाखवाव्या लागतात. तेव्हा त्या ठिकाणी या माता माऊलीला सौभाग्यवती म्हटलं जातं. मग एखाद्या माता माऊलीने असं म्हटलं, खूप आज गळ्यामध्ये ओझं होत आहे, म्हणून मी आजच्या लग्नाला जाताना आजचा दिवस मंगळसूत्र बाजूला काढून ठेवून जाणार आहे, असं म्हटल्यानंतर जमेल का? आणि काढून ठेवलं तर तिला काय म्हणतात? विधवा झाली म्हणतात की नाही? अहो, तुमच्या आमच्यासारखा भाग्यवान कुणी नाही की या जगाच्या पाठीवर भगवान शिव परमात्म्याचे 5 मुख पंच जगद्गुरु माता माऊलींच्या शरीरावर विराजित झालेले आहेत. 5 जगद्गुरु, लक्षपूर्वक ऐका. माता माऊल्यांच्या शरीरावर पायातलं जोडवं म्हणजे श्रीशल्य जगद्गुरूचं प्रतीक आहे, पांढरा कलर झेंडा. लक्षपूर्वक ऐका. कपाळावरचं लाल कुंकू उज्जैनी जगद्गुरूंचं प्रतीक सांगितलेलं आहे, लाल कलरचा झेंडा. 3रा क्रमांक आहे हातातल्या हिरव्या बांगड्या, म्हणजेच रंभापुरी जगद्गुरूंचं प्रतीक, हिरवा कलरचा झेंडा. 4थं मंगळसूत्रातील निळ्या कलरचे मणी, केदार जगद्गुरूंचं प्रतीक सांगितलेलं आहे, निळा कलरचा झेंडा. आणि 5वा क्रमांक आहे मंगळसूत्रातीलच पिवळे मणी, काशी जगद्गुरूंचं प्रतीक, पिवळा झेंडा. आपल्यासारखं भाग्यवान कोणी नाही. 5 जगद्गुरू आपल्या शरीरावर वास्तव्य करत आहेत. आणि म्हणून ज्या पद्धतीनं मंगळसूत्र काढला जात नाही, काढल्यानंतर विधवा नाव प्राप्त होतं, त्याच अनुषंगाने आपल्या जो गळ्यामध्ये इष्टलिंग आहे तो कदापि काढता कामा नये. ज्या दिवशी इष्टलिंग बाहेर काढला त्या दिवशी आपण सुद्धा विधवा झालो असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून ज्याच्या गळ्यात इष्टलिंग नाही त्याला मोक्ष नाही, अंत्यविधी सुद्धा पूर्ण होत नाही. जर एखाद्याच्या गळ्यात इष्टलिंग नसताना तो माणूस मेला तर शेवटच्या क्षणाला का होईना हातावरती इष्टलिंग देऊन अंत्यविधी करतात आपली स्वामी मंडळी. जर इष्टलिंग नसला रेडीमेड तर चिखला मातीचा का होऊन ठेवून त्याची अंत्यविधी केली जाते, पण इष्टलिंगाविना अंत्यविधी पूर्ण होत नाही. पण शास्त्र सांगतं ज्याच्या गळ्यात इष्टलिंग नाही त्याच्या मातीला सुद्धा जायचं नाही. एवढं कडक आपलं शास्त्र आहे. अरे बापरे, कधी घेता आता?
है की नाही? कधी घेता? सावध व्हा, आता तरी व्हा सावध, गुण मी हा करा शोध. या वीर शैव लिंगायत धर्मामध्ये आपला जन्म आहे. आपल्यासारखं कुणी भाग्यवान नाही. हा इष्टलिंग, ही रुद्राक्षाची माळ हा आपला अलंकार आहे. सगळ्यांना वाटतं ना सोन्याचं लॉकेट घालावं, सोन्याचं नकलेस घालावं, सोन्याचं गंटन घालावं, सोन्याच्या पाटल्या घालाव्या. बऱ्याच जणांना वाटतं ना, सगळ्यांना वाटतं की नाही? हा अलंकार सर्वांना शोभून वाटतो, पण हा इष्टलिंग रूपी अलंकार, हा रुद्राक्ष रूपी अलंकार आपल्याला नकोसा वाटतो. पण हा अलंकार आणि तो अलंकार याच्यामध्ये फरक सांगितला पुराणाने. ज्याच्या गळ्यात सोन्याचं लॉकेट, ज्याच्या गळ्यात सोन्याचं नकलेस, त्याच्याकडे चोराचं लक्ष आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. ज्याच्या गळ्यात सोन्याचं लॉकेट, ज्याच्या गळ्यात सोन्याचं नकलेस, त्याच्याकडे चोराचं लक्ष आहे. आणि ज्याच्या गळ्यात पवित्र रुद्राक्षाची माळ, पवित्र इष्टलिंग आहे, त्याच्याकडे या जगाच्या मालकाचं लक्ष आहे. त्याच्याकडे या जगाच्या मालकाचं लक्ष आहे. कळतंय का? सोनं नाणं तुम्हाला धोक्यात टाकू शकतं, पण हा इष्टलिंग रुद्राक्षाची माळ तुम्हाला कदापि धोक्यात टाकणार नाही, कदापि तुम्हाला दुःख येऊ देणार नाही. होवनिया वेडा भोवता भोवता, करी न सांगता काज त्याची, न सांगता तो तुमच्या प्रत्येक संकटाचं निवारण करतो. म्हणून हा इष्टलिंग रूपी अलंकार, हा रुद्राक्ष रूपी अलंकार आपल्या गळ्यामध्ये धारण करा आणि नित्यनेमाने त्या इष्टलिंगाची पूजा करा, कारण हे सौभाग्य आहे. आता किती जणांना वाटतं की आपले दुखत असलेले गुडघे कमी व्हावं? हातवरी करा बरं. किती जणांना वाटतं आपले दुखत असलेले गुडघे कमी व्हावं? हातवरी करा. मला तर वाटतंय म्हणून मी हातवरी केलाय. बाकीच्यांना वाटतंय का गुडघे दुखावं? मग हातवरी करा ना. सगळ्यांना वाटतं ना गुडघे दुखू नये, पाठ दुखू नये, कंबर दुखू नये, डोकं दुखू नये, वाटते ना सगळ्यांना? तर त्याच्यासाठी एक उपाय सांगितला. भगवान शिवाचं सौभाग्य सांगणारं भजन, सौभाग्याची विभूती कपाळी, भक्त जमले हो शिवाचे सकाळी. या भजनामध्ये सगळ्यांनी जाग्यावर उठून गोल रिंगण करून 5 मिनिट आनंदानं पाऊल खेळायचंय. मग सगळ्या पाऊलाच्या नादामध्ये आपले सगळे आजार त्या ठिकाणी निघून जाणार आहेत. म्हणून ज्यांना वाटतं गुडघे दुखणं कमी व्हावं त्यांना उठा, उठा, लगेच पटकन उठा, सगळ्यांनी उठा आणि या शिव महापुराण कथेमध्ये भगवान शिवाच्या या भजनामध्ये आपल्याला तल्लीन व्हायचं आहे. पुरुष मंडळी पाऊल खेळा. जय हो सौभाग्याची, 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 सौभाग्याची विभूती कपाळी, सौभाग्याची विभूती कपाळी. भक्त जमले हो शिवाचे सकाळी, भक्त जमले हो शिवाचे सकाळी, भक्त जमले हो शिवाचे सकाळी, भक्त जमले हो शिवाचे सकाळी. महादेवा तुझे भक्त आहो आम्ही, दुष्ट दुर्जनाची बुद्धी करा कमी, दुष्ट दुर्जनाची बुद्धी करा कमी, दुष्ट दुर्जनाची बुद्धी करा कमी. महादेवा तुझे भक्त आहो आम्ही, दुष्ट दुर्जनाची बुद्धी करा कमी. कृपा करा हो, कृपा करा हो, वाहा पुष्पांजली. भक्त जमले हो शिवाचे सकाळी, भक्त जमले हो शिवाचे सकाळी. सौभाग्याची विभूती कपाळी, सौभाग्याची विभूती कपाळी. भक्त जमले हो शिवाचे सकाळी, भक्त जमले हो शिवाचे सकाळी. महादेवा तुझे भक्त आहो आम्ही,
दुष्ट दुर्जनाची बुद्धी करा कमी दुष्ट दुर्जनाची बुद्धी करा कमी दुष्ट दुर्जनाची बुद्धी करा कमी महादेवा तुझे भक्त हो आम्ही दुष्ट दुर्जनाची बुद्धी करा कमी कृपा करा हो पुष्पांजली भक्त जमले हो शिवाचे सकाळी भक्त जमले हो शिवाचे सकाळी जय हो जमले हो शिवाचे सकाळी भक्त जमले हो शिवाचे सकाळी सुख करता देवा दुःख हरता देवा जन्मो जन्मांतरी घडो तुमची सेवा जन्मो जन्मांतरी घडो तुमची सेवा जन्मो जन्मांतरी घडो तुमची सेवा सेवा देवा माय बापा जन्मो जन्मी घडो तुझीच सेवा सारे गरे गम गम पम पद पदनी धनी सागर रे 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 देवा 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 सुख करता देवा दुःख हरता देवा जन्मो जन्मांतरी घडो तुमची सेवा ध्याना लागो देवा ध्याना लागो देवा तुमच्या चरणाजवळी भक्त जमले हो शिवाचे सकाळी जय हो भक्त जमले हो शिवाचे सकाळी सौभाग्याची विभूती कपाळी सौभाग्याची विभूती कपाळी भक्त जमले हो शिवाचे सकाळी भक्त जमले हो शिवाचे सकाळी कुमार वीरेश सांगेला गा शिवा पायी मानव देह पुन्हा मिळणार नाही 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 मानव देह मानव देह मानव देह पुन्हा मिळणार नाही कुमार सागर सांगिला का शिवा पायी मानव देह पुन्हा मिळणार नाही पार्वतीचा पती पहा चंद्रमौळी भक्त जमले हो शिवाचे सकाळी 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 सौभाग्याची हो सौभाग्याची सारे गरे गम गम पम पद पदनी धनी सागर सारे गरे 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 रे गरे सारे सा नि द नि द नि द नि द द म गरे सा सानी द नि द द म गरे सा सानी द नि द द म गरे सा सौभाग्याची विभूती कपाळे भक्त जमले हो शिवाचे सकाळी पाऊल भक्त जमले हो शिवाचे सकाळी जमले हो शिवाचे सकाळी जय हो
जमले हो शिवाचे सकाळी नमः पार्वती पतये शिव हर 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 हर. छान वाटलं की नाही? कसं अंग मोकळं झालं बघा बरं. सौभाग्याची विभूती कपाळी भक्त जमले हो शिवाचे सकाळी. आणि म्हणून ज्या पद्धतीनं माता माऊलीला सौभाग्य सांगण्यासाठी कपाळावरचं कुंकू गळ्यातलं मंगळसूत्र दाखवावं लागतं, तसं शिवभक्त आहोत म्हणून सांगण्यासाठी आपल्याही कपाळावर त्रिपुंड्र भस्म आणि गळ्यात इष्टलिंग रुद्राक्षाचे माळ असणं गरजेचं आहे. तरच आपल्याला शिवभक्त म्हणून घेण्याचा अधिकार आहे, तरच आपण भगवान शिवाच्या कृपेला प्राप्त होणार आहोत. म्हणून या लिंग महापुराण कथेच्या माध्यमातून आपण या पंच जगद्गुरूंचा महिमा श्रवण केलेला आहे. या चालत आलेल्या परंपरेला, सनातन परंपरेला आपण पुढे घेऊन जात असताना सर्वांनी या ठिकाणी गळ्यावरती इष्टलिंग धारण केला पाहिजे. गळ्यामध्ये इष्टलिंगाची धारणा करून शिवभक्ताच्या या कुळामध्ये जन्म घेतल्यानंतर आपण गळ्यामध्ये इष्टलिंग धारणा करून मोक्षाचा अधिकार आपल्या जीवनामध्ये प्राप्त त्या ठिकाणी करून घेणार आहोत. तर लिंगाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. एक आहे इष्टलिंग, दुसरा आहे सूक्ष्मलिंग आणि तिसरा आहे प्राणलिंग. जो देहावर धारण केला जातो त्याला इष्टलिंग म्हणतात आणि जो हृदयाच्या मध्ये धारण केला जातो त्याला सूक्ष्मलिंग म्हणतात. इष्टलिंग आणि सूक्ष्मलिंग या दोघांचा मिळून प्राणलिंग होतो. आणि म्हणून या मांसपिंडाचं मंत्रपिंडामध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्या देहावर इष्टलिंग असणं गरजेचं आहे. ज्या वेळेस आपण गळ्यावरती इष्टलिंग धारण करू त्याच वेळेस या मांसपिंडाचं मंत्रपिंडामध्ये त्या ठिकाणी रूपांतर होतं. ज्या पद्धतीनं दुधामध्ये पाणी टाकल्यानंतर त्या पाण्याला दुधाचा भाव त्या ठिकाणी मिळतो, त्याच अनुषंगानं या मांसपिंडावरती मंत्रपिंड रूपी भगवान शिव परमात्मा इष्टलिंगा रूपाने स्थापित झाल्यावर या शरीराला भगवान शिवाची ओळख प्राप्त होते आणि या शरीराला भगवान शिव म्हणून मान्यता प्राप्त होते. तुम्हीच शिव आहेत याचंच उदाहरण माझे हृदय भुवन करा आपुले सिंहासन. तुम्हीच शिव आहेत म्हणून संतांनी प्रमाण दिलं, देवा तुम्ही या हृदय मंदिरामध्ये आपलं सिंहासन मांडून स्थापित व्हा. हे शरीर शिवालय आहे, तुम्हीच साक्षात शिव आहेत, तुमच्यामध्ये देव बसलेला आहे. पण या देवाला जागृत करण्यासाठी जोपर्यंत तुम्ही देहावर इष्टलिंग धारण करत नाही तोपर्यंत या देहातला देव जागा होत नाही, असं या ठिकाणी महापुराण आपल्या समोर विश्लेषण करून सांगत आहे. म्हणून देहातल्या देवाला जागृत करण्यासाठी इष्टलिंग आपल्या देहावर धारण करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आपण वय सांगितलेलं आहे, वयाच्या 80व्या वर्षी इष्टलिंग दीक्षा घ्यावी. बरोबर आहे ना? का चुकलं? माझं चुकलं ना? कितव्या वर्षी? वयाच्या 8व्या वर्षी इष्टलिंग दीक्षा घ्यावी. इमानदारीनं तुमच्या आईची शपथ घेऊन सांगा, किती जणांना 8व्या वर्षी दीक्षा घेतलात? हातवरी करा. वा, 1 2 3 4 5 6 तरी आहेत बाबा. हा, बर, जाऊ द्या म्हणाले. किती जणांनी 15व्या वर्षी दीक्षा घेतली? हातवरी करा. वा, तेव्हा तरी कळालं.
किती जणांनी 25व्या वर्षी दीक्षा घेतली? हात वरी करा. वा, माझ्या चष्मेवाली काकू. तेव्हा तरी कळालं आहे की नाही? वयाच्या 40व्या वर्षी घेतलेल्यांनी हात वरी करा. आहे एक तरी आजी आहे. बरं आहे, त्या तरी वयाला कळालं. ज्या वेळेला कळालं त्या क्षणाला गळ्यावरती इष्टलिंग बांधणं गरजेचं आहे. कारण जिसके जीवन में गुरु नाही उसका जीवन शुरू नाही म्हणतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरु करून घेणं गरजेचं आहे. पण आणखी सुद्धा संत वेळोवेळी आपल्याला उपदेश करतात, पण या माणसाला आणखी कळालं नाही, या माणसातला देव जागृत झाला नाही. वयाच्या 8व्या वर्षी दीक्षा सांगितली, पण कलियुगामध्ये झालं असं, त्या 8ला 1 शून्य लागलं. किती झाले? 80 झाले तरी सुद्धा दीक्षा नाही. काही जण तर तसेच मेले. मग गाडीत घालताना बोलू महाराजाला चिंता, महाराज आणाव एखादा रेडीमेड असला तर, नसला तर चिखला मातीचा कहोविना ठेवा आणि करा अंत्यविधी. असं व्हायला नको बाबा. धर्म तो कुळीचा जाणीजे, आपुले धर्मे निष्ठत्वी वर्तजे, अधर्माची शिगणिमे सहजे, तोची धर्म ओ देवी. परमरस्यामध्ये ओवी सांगितलेली आहे. ज्याला धर्माची जाण आहे तो 80 वर्षापर्यंत वाट बघत नाही. आपल्या लेकरासह आपण सुद्धा 8व्या वर्षी दीक्षा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा. आणि तीच संस्कृती, सनातन चालत आलेली संस्कृती आपल्याला टिकवायची. टिकाल तर टिकाल, नाहीतर संपाल. म्हणून आपण या ठिकाणी या गुरुभक्तीमध्ये, लिंग भक्तीमध्ये, जंगम भक्तीमध्ये आपलं जीवन व्यतीत करा. कारण याच्या विना या जगाच्या पाठीवर पर्याय नाही बरं का. या जगाच्या पाठीवर दुसरा कुठलाच पर्याय नाही. मन्मथ माऊलीनं देखील देवाला मागणं मागितलं होतं, तेच मागणं आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. अहो, संतांनी आपल्याला एवढं दिलं, आपण एवढं तरी करा. संतांनी आपल्याला खूप दिलं. 17 अध्यायाचा परमरहस्य दिला. आपण फक्त रोज सकाळी किमान 5-5 ओवी वाचून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. याच्यानेच आपलं जीवन भवसागर तरून जाऊन मुक्त होणार आहे बरं का, मुक्त होणार आहे. याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि म्हणून या लिंग महापुराण कथेचा महिमा असा सांगितलेला आहे. लिंग महापुराण कथेची ख्याती आहे की भगवान शिवाचं शिवलिंग एका अंगठ्या एवढ्या शिवलिंगाच्या रूपात आपल्या गळ्यामध्ये स्थापित झालेला आहे. म्हणजे साक्षात देव आपल्या सोबत आहे. म्हणून या देवाला आपलंस करण्यासाठी अंतकरणातला देव जागा व्हावा. गळ्यातला इष्टलिंग अंगठ्याच्या आकारा एवढा असावा म्हणून सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. बऱ्याच जणांचे इष्टलिंग पाहिले मी, उगे एवढे एवढे, मुंगे एवढे, बिटुकले, चिमुकले, है की नाही, चुटुकले, काय काय म्हणता ना तुम्ही. काय लेखांचा बिचलिंग आहे. त्या बिचलिंगाला सुद्धा अंगठ्या एवढ्या मापाचा कांता करून आपल्याला तो अंगठ्या एवढा इष्टलिंग त्या ठिकाणी धारण करायला सांगितलंय. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जिथं आपल्याला कांता करणारे भेटतील तिथं आपल्या अंगठ्याच्या, उजव्या अंगठ्याच्या मापाचा इष्टलिंग तयार करून तेवढा बेल आपण आपल्या गळ्यामध्ये बांधावा. तरच या शिवालयामध्ये भगवान शिव स्थापित होणार आहे. तुमच्यामध्ये देव आहे, फक्त पाहता आला पाहिजे, शोधता आला पाहिजे. या माणसाला 10 वर्ष झालं सांगत आलो तरी सुद्धा जाग आली नाही. बघा, टेबलाला पाय असतात पण चालता येत नाही. नारळाला डोळे असतात पण पाहता येत नाही. बाटलीला तोंड असतं पण बोलता येत नाही. कपाला कान असतात पण ऐकू येत नाही. कंगव्याला दात असतात पण खाता येत नाही. शोकांतिका एकच आहे, माणसाजवळ हे सगळं असून माणसाला माणुसकी दाखवता येत नाही. हीच मोठी शोकांतिका आहे बरं का. दगड माहितीये, दगड कोणाच्या डोक्यात नाही घालायचा, विचारतोय. दगड माहितीये, दगडाला विभूती लावली तर त्याचा महादेव होतो. त्याच दगडाला बुका लावला तर त्याचा विठ्ठल होतो. त्याच दगडाला अष्टगंध लावला तर त्याचा श्री गुरुदेव दत्त होतो. त्याच दगडाला शेंदूर लावला तर त्याचा म्हसोबा होतो. त्याच दगडाला गुलाल लावला तर त्याचा ज्योतिबा होतो. त्याच दगडाला भंडारा लावला तर त्याचा खंडोबा होतो. पण माणसाला कोणता कलर लावावा जेणेकरून माणसातला देव जागा होईल?
कोणता कलर लावावा? बोला, कोणता कलर लावावा? शिव कथा रूपी कलर, शिव कीर्तन रूपी कलर, इष्टलिंग पूजा रूपी कलर, परमरहस्य पारायण रूपी कलर, लिंग महापुराण रूपी कलर, 18 पुराण 4 वेद 6 शास्त्र रूपी कलर जेव्हा तुम्ही तुमच्या अंतकरणाला लावाल त्या दिवशी या देहाचा देव झाल्याशिवाय राहणार नाही. ही शाश्वती या पुराणाच्या माध्यमातून मी तुम्हाला देतो आहे. थोडकं आहे, फक्त तुम्ही त्याचा धावा करा, त्याचा शोध घ्या. तुमच्यामध्ये देव आहे. आणखी सांगून जाईल, या आईची लाथ चुकून शेजारच्या माणिक शेट्टी काकूला लागली जाताना, बरं का, चुकून, बरं का, मुद्दाम नाही. मग काय करता तुम्ही? काय करताय? ऍक्शन तुम्ही करता का त्यांना हात लावता? दाखवा ना काय करता. हा असं करता का? आय एम रिअली सॉरी, इसमें मेरी कोई गलती नाही असं म्हणता? पाया पडताना चटकन लात लागल्याबरोबर का पाया पडायचं सांगा बरं? त्यांनी पडलं म्हणून त्यांनी पडणार, त्यांनी पडलं म्हणून आम्ही पडणार, हे शास्त्र नाही. त्याच्या पाठीमागचं शास्त्र आहे, प्रत्येक जीवामध्ये त्या भगवान शिवाचं वास्तव्य आहे. म्हणूनच म्हणतात माझे हृदय भुवन करा आपुले सिंहासन, हृदय मंदिरी साठविला देव, 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 आठविला भव सिंधू जन, आठविला भव सिंधू जन, हृदय मंदिरी साठविला देव, हृदय मंदिरी साठविला देव, हृदय मंदिरी साठविला देव. नमः पार्वती पते शिव हर हर. हृदय मंदिरी साठविला देव, हृदय मंदिरी साठविला देव, आठविला भव सिंधुजेने, आठविला भव सिंधुजेने म्हणून सांगितलेलं आहे. या हृदय मंदिरामध्ये ज्यानं देव साठवला त्यालाच देव आठवला. मनमत म्हणे देव प्रेमाचा भुकेला, अनिक कोणाला न आटोपेची. या प्रत्येक देहामध्ये त्या भगवान शिवाचं वास्तव्य आहे. म्हणून तुम्ही शिव आहेत, तुम्ही देव आहेत, म्हणून या ठिकाणी लात लागल्यानंतर पाया पडायची प्रथा आहे. त्याच्यानंतर पुढे सांगेन, सकाळी सकाळी आमची पुरुष मंडळी घरातून बाहेर पडतात. आपले वैजनाथ महाराज जट्टे आंघोळ करून घराच्या बाहेर पडले आणि आपल्या नागण्णा अण्णांची भेट झाली. हात जोडून काय म्हणता हो अण्णाला? काय म्हणता? काय म्हणतात तोंडानं? शरणार्थ, शरणार्थ हो अण्णा, शिव शरणार्थ म्हणता की नाही? सर्वजण म्हणता शिव शरणार्थ हो, शिव शरणार्थ. कधी या शिव शरणार्थचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का? शिव शरणार्थ का घातला जातो त्याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण सांगितलं. समोर आलेला व्यक्ती शिव, बघा, शिव समोर आलेला व्यक्ती आपल्यासाठी शिव आहे. मधले 3 चरण शरण आहे आणि शेवटचे 2 अर्थ शिव शरणार्थ. तुम्हीच माझ्यासाठी शिव आहेत म्हणून मी तुम्हाला शरण आलेलो आहे, असा ज्याचा अर्थ तोच शिव शरणार्थ. शिव शरणार्थ नाही, शिव शरणार्थ अर्थ असा शब्द उच्चार झाला पाहिजे. शिवशरणार्थ, शिवशरणार्थ थ नाही, शिवशरणार्थ नको, शिव शरणार्थ. तुम्ही माझ्यासाठी शिव आहेत, मी तुम्हाला शरण आलेलो आहे, असा ज्याचा शेवटी अर्थ तोच शिव शरणार्थ. म्हणून तुमच्यासारख्या
देहामध्ये भगवान शिवाला साठवण्यासाठी काया वाचा मनाने तन मन धनाने भगवान शिवाच्या चरणावर समर्पित होऊन गळ्यावर इष्टलिंग रुद्राक्षाची माळ धारण करून कपाळावरती त्रिपुंड्र भस्म धारण करून पंचाक्षरी महामंत्राचा जप करून शिवभक्तीमध्ये नाहून निघून आपण त्या भगवान शिवाला आपल्या हृदय मंदिरामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा एवढं अशी या तिसऱ्या दिवसीय मंगलमय प्रसंगी प्रार्थना करून आजच्या तिसऱ्या दिवसीय लिंग महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना उद्याला चौथ्या दिवसीय लिंग महापुराण कथेमध्ये आपण पापी दुराचारी ब्राह्मण कन्या चांडाळणी नावानं अवतार घेऊन शिवभक्ती करून त्या पापी दुराचारी चांडाळणीचा सुद्धा उद्धार कशा प्रकारे झाला या कथा आपण उद्याच्या चौथ्या दिवसीय लिंग महापुराण कथेमध्ये श्रवण करणार आहोत। सोबतच 33 कोटी देवता ज्या गायीमध्ये वास्तव्य करतात त्या गायीची हत्या या कलियुगामध्ये होऊ लागलेली आहे आणि त्या गायीच्या सुद्धा महिमा उद्याला आपण चौथ्या दिवसीय लिंग महापुराण कथेच्या दुसऱ्या अध्यायातील चौथ्या दिवसीय कथेमध्ये श्रवण करणार आहोत। एवढं या मंगलमय प्रसंगी सांगून आजच्या तिसऱ्या दिवसीय लिंग महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना झालेली लिंग महापुराण कथा भगवान शिव परमात्मा गुरुमाऊली जन्मदाते आई वडील ग्रामदैवत भगवान शिव परमात्मा तुम्हा सर्व साधू संतांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मा रूपी भगवंताच्या दिव्य चरणी समर्पित करून आजच्या तिसऱ्या दिवसीय लिंग महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत। ओम शांती शांती शांती। ही माझी वाक् पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा मन्मथ शिवलिंग विनवी हो जा। श्री गुरु नागेशासी श्री गुरु नागेशासी श्री गुरु नागेशासी। हर नम परापते शिव हर हर लिंग महापुराण भगवान की जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की श्री संत सदाशिवप्पा महाराज की सब संतन की नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। आजच्या आरतीचे यजमान या ठिकाणी सहपत्नी सहदाम्पत्य शिवभक्त परायण सौ श्री विजय चन्नबसप्पा फावडे परिवार यांनी स्टेजवरती येऊन मंगल आरती घेऊन या ठिकाणी आरतीमध्ये सहभाग घ्यायचा आहे। आरतीसाठी सगळ्यांनी जागेवर उठून उभं राहावं। ज्यांनी आरत्या आणलेल्या आहेत त्यांनी आरत्या लावून समोर येऊन थांबावं। आरती झाल्यानंतर याच ठिकाणी लगेचच शिवपाठाला सुरुवात होईल। शिवपाठ झाल्यानंतर संध्याकाळी ठीक 8 वाजता शिवभक्त परायण सरस्वती स्वामी महाराज अंबाजोगाईकर यांचं भव्य दिव्य असं कीर्तन होणार आहे। या कीर्तनाचाही सर्वांनी लाभ घ्यावा। आजच्या तिसऱ्या दिवसाचे कीर्तन सेवाधारी शिवभक्त परायण दीपक कोंडप्पा मुळे परिवार हे आहेत। उद्या दिनांक 2 ऑगस्ट या स्वामी महाराज परिवाराच्या वतीनं सहकुटुंब सहपरिवार प्रसादाला येण्याची या ठिकाणी आग्रहाची विनंती आहे। आपण या ठिकाणी उद्याच्या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं असं या हर हर
शंभुदेवा देवाधी देव महादेवा आरती करू शंभुदेवा देवाधी देव महादेवा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा हो जलभस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला पाहुणी आईसी भोळी भक्ती मनी शंभुदेव हसला भक्त तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभुदेवा देवादी देव भोले आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा शंभू संतोषला दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा हो शंख डमरू ताळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि गुणातीतकन्तं परब्रह्म सन्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहं उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टलिङ्गं महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामिष्टलिङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं हर ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमानस्यनं तेहनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवः ॐ गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिव गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मंत्रपुष्पांजलि समर्पयामि जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव लिंग महापुराण भगवान की जय हर